तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहेत नेकनूरच्या बाजारामध्ये. नेकनूरचा शेळी मेंढी बाजार आज आपण दाखवणार आहेत मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा व कमेंट टाकाय मात्र विसरू नका आणि शेअर देखील व्हिडिओला करा. आज मित्रांनो आपल्या नेकनूरच्या बाजारामध्ये ही जी बाहेर राज्यातली जी शेळी कोटा तर ही विक्रीसाठी आलेली मित्रांनो. आज जे आहे आपण संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे शेळ्याची व मेंढ्याची, त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बनवून राहा. आपण सविस्तर माहिती देणारच आहेत तुम्हाला. तर पाहत आहे मित्रांनो, अशी ही शेळी आहे. किती येताची आहे? दुसऱ्यानी पाहत आहे मित्रांनो, दुसरी येताची. दातावर कशी असन? दाताला चार दाताची. पाहताय मित्रांनो, आता काय होईल हे थोडस शेळ्या खाली माझी हाईट जास्त असल्यामुळं थोडासा व्हिडिओ घ्यायला थोडा मला अडचण होती, नाही तर शेळी एकदम मोठी आहे. खाली काय आहे तिच्या? पाठ बोकड. तर हिची काय किंमत सांगतात आपण बाजारामध्ये? सांगायला 35 सांगतो आम्ही. सांगायला 35,000 आहे. 28 पर्यंत द्यायची. तर पाहताय मित्रांनो, सांगायला 35,000 आहे आणि द्यायला 28,000 आहे. आणि या जातीच्या शेळ्या खूप कमी प्रमाणात आपल्या भागात मिळतात. आणि हिला दुधाचं दूध किती असेल तरी अंदाजे? 1 लिटर 2 लिटर दूध आहे. पिल्ले पाजून 1-1.5 लिटर दूध आहे. तर पाहताय मित्रांनो, पिल्ले पाजून 1-1.5 लिटर दूध निघत. आणि हे 2 पिल्ले आहेत, पाट आणि बोकड, हे 2 आहेत. 28,000 रुपयाला देऊ म्हणते. अजून तुमचा थोडाफार मान ठेवला जाईल. आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहून जर तुम्ही आले सबस्क्राईब करून शेअर करून तर तुम्हाला एक्स्ट्राचं डिस्काउंट देखील ते देणार आहेत. आपण दुसरी शेळी बघूया. हे गावरान आपली मोडीची. हे पहिलं पाट आहे का? हे 2 पिल्ले आहेत का तिचे? पाट बोकडे. पाहत आहे मित्रांनो, पिल्ले पण मोठाले एकदम शेळीचे. काय सांगता तिचे? सांगायला 23,000. कासाला चांगली पहिलं पाट आहे मित्रांनो. आणि पिल्ले पण लय तयार आहेत मित्रांनो तिचे. हे बघा, पिल्लेच नाही म्हणलं तर 3-3, 4-4 हजार रुपयाला पिल्ले चिकते नाही. अशी शिळी आहे. आणि व्यवहारात बसल्यावर मित्रांनो कमी जास्त करून देणार ते. त्यांचा नंबर तुम्हाला टाकणारच आहे मी. आणि ते राहणारे नातापूरचे आहेत. बीड पासून एक सरासरी 35 किलोमीटर अंतरावरती राहिला आहेत. जर कुणाला जास्त प्रमाणात बी माल पाहिजे असेल तर त्यांना तुम्ही फोन करा, तुम्हाला पाहिजे तेवढा माल ते अवेलेबल करून देते. आपण जे आपल्या कॉन्टॅक्ट मधले व्यापारी आहेत त्यांचाच नंबर टाकणार आहेत. अजून जे बाकी कोणी शेतकरी भेटला त्याचा देखील टाकणार आहेत. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. 9850. हा, माझं नाव राम उनवणे, राहणार नातापूर. हा, माझा नंबर 9850 35 32 96. तरी आपण जे सांगितलेल्या किमती आहेत, आता समजा आमच्या चॅनलचा व्हिडिओ कोणी बघून आलं तर मग त्यासाठी डिस्काउंट मध्ये काय ऑफर काय? घेतल्यानंतर जर त्यांचा 5 पडली तर 1000 रुपये डिस्काउंट देऊ. 1000 रुपये डिस्काउंट ना? तर पाहताय मित्रांनो, 1000 रुपये डिस्काउंट देऊ म्हणतात. पाहूया आपण आता. ही 2 नंबर 3 नंबरची शिळी एक आहे इथंच. काय सांगितले गावरांची? 22,000. तर पाहताय मित्रांनो, 22,000 रुपये किंमत आहे सांगायला. खाली काय म्हणले हिच्या? पाठबोकड आहे. तर मित्रांनो 22,000 रुपये किंमत आहे सांगायला. आणि व्यवहारात किंमत कमी जास्त होणार आहे. त्यांचा देखील तुम्हाला नंबर देतो. त्यांच्याकडे देखील कंटिन्यू 10-15 शेळ्या अवेलेबल असतात. तुम्ही त्यांना फोन करून खरेदी करू शकतात. पाहताय सडाला, अंगाला, कासाला शेळी एकदम चांगली. आणि पिल्ले पण तिचे एकदम ठोकर राहतं. तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता. त्यांचा देखील आपण तुम्हाला नाव आणि नंबर देणार आहेत. सांगा तुमचा बी नाव आणि नंबर. नाव अशोक घवाडे. अशोक घवाडे. हा, मोबाईल नंबर 9373 9509. तर या नंबरवर समजा आपले कस्टमर समजा जे बघणारे व्हिडिओ आहेत ते बघून आले, तुम्ही शेळ्या अवेलेबल करून देऊ शकता त्यांना. 10-15 किती पाहिजेत तेवढे म्हणते तेवढे देतात. ठीक आहे. आणि आपले समजा व्हिडिओ बघून आल्यावर त्यांना डिस्काउंटचं काय? 2000 रुपये डिस्काउंट देऊ. तर पाहताय मित्रांनो, असा तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही आवर्जून येऊन शेळ्या खरेदी करू शकता.
मामा किती येत नाही शिळी दुसऱ्यानी बर खाली काय यायचे पाटण बोकुड काय सांगतात मामा किंमत 30,000 रुपये तर पाहता मित्रांनो 30,000 रुपये किंमत सांगतेत आणि ही किंमत सांगायला मित्रांनो व्यवहारात किंमत कमी जास्त होणार आहे डिस्काउंट मध्ये किंमत तुम्हाला करून देऊ नंबर कोणात टाकायचा होय तुमचा टाकायचा का पहिल्यांदा दिलेला स्टार्टिंगला ठीक आहे तर मित्रांनो त्याच नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता है ना वायगावचे ठीक आहे ए भाया काय सांगितले रे भाकऱ्यांची किंमत काय सांगितली मालक गेला नाही जे असेच घेतो मी बरोबर हिचे पिल्लेत का हा दोन विकलेत 2 पिल्ले विकलेले दोन्ही पिल्ले विकलेले बरं हिची किंमत काय सांगताय मग आता हे आपल्याला फिक्स 10,000 द्यायची 10,000 द्यायची दुधाची हा दुधाची कमी काहीच नाही होणार फिक्स 10,000 पहिलं रुई का दुसरे वेतन पहिला रुई 1.5 तांब्या दूध निघते 1.5 तांब्यामध्ये सरासरी 1 लिटरच्या आसपास दूध निघते 1-1.5 लिटर आणि हिला पिल्ले नाहीत बर आणि हिचं काय सांगितलं हिला पाठ बोकुड आहे पण ही पण फिक्स 15 द्यायची हिला 2 हा ना फिक्स सांगा कायला फिक्स 15 हे पाट आणि बोकड तर पाहता मित्रांनो पिल्ले बी मोठाले आणि फिक्स 15,000 रुपये द्यायची म्हणतात कासाला साडाला शिळी एकदम चांगली 15,000 रुपये द्यायची म्हणतात आपण त्यांच्या राहिलेल्या बाकी शेळ्या बी बघूया विचारूया त्यांना किमती हा हिचे किती 14 ते बोकड हिचे 14 हे 2 बोकड या वंडील काय एवढ्याची त्या हुंडीला एवढ्याची वंडी होय सांगा ना तुम्ही तिला मित्रांनो पिल्ले नाहीत जे 15,000 सांगत जे 12,000 सांगते पिल्ले नाही त्या हुंडीचे किती हिचे किती सांगितले हिचे पांढरीचे ही सडी हिचे 10 फिक्स बर नंबर सांग बरं तुला 907529296730 नाव सांग ना पवनी पांढरा राहणार रंजेगाव तालुका जिल्हा बीड कट केलं का